आज आहे 11 डिसेंबर. सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. कवळं कवळं ऊन पडलेलं आहे आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना ऊन पडल्यानंतर. तर चला सकाळपासून सुरुवात करूया. आणि पारिजातकाचं झाड आहे, इथं झाडाला खोपासुद्धा बनवलेला आहे, नारळाच्या झाडाला. मोगऱ्याचं झाड आहे, सध्या मोगऱ्याला काही फुलं नाही आहेत, पण छान हिरवंगार दारात थोडंसं आहे. आणि लाडू थोडासा फुगूनच वरती आलाय का, तर ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये समजेल. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. आणि 4 दिवसानंतर पप्पा आलेले होते. पप्पा गेले होते मुंबईला, त्यानंतर पुण्याला. आणि पप्पा काय केलेत, सकाळी आले, 2-3 तास थांबले, समर्थ स्कूलमध्ये गेला आणि याला एक राऊंड मारून गावाकडे गेलेत. त्यामुळं मूड खराब झालाय. 4 दिवसानंतर आले आणि थांबले नाही, त्यामुळं ना थोडंसं रडलाय लाडू. रुसलंय तू नाही ना? तरी पप्पाने आम्हाला झोपायचं आहे. हा, जाऊया शॉपिंगला जावं म्हणून सांगितलेत आम्हाला, पैसे सुद्धा दिले. तर त्या दिवशी मी शॉपिंगला गेल्यानंतर याला 2 पॅन्टी आणलेल्या. हा, आठवलेत मी. 2 पॅन्टी आणलेल्या, एक कॉर्सेट ह्याच्यासाठी, समर्थसाठी 2 कॉर्सेट, समर्थला शूज, त्याला पॅन्ट. रडत होता म्हणून पप्पाने आणखीन त्याला शॉपिंगला जावं म्हणून सांगितलंय. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, 3रा. झोप आल्या त्यामुळे आम्ही घाई गडबडीमध्ये शंभो केलं ना बाळा, शंभो. तर चला बाळाचं माझ्या आता मेकअप करती, आवडती. हा झोपला ना मग मला पुढचे काम सुधारतात. खाऊ खायचंय, भात देऊ का चपाती देऊ, भाजी चपाती काय गरम आहे बरोबर. थांब काढते. हा, दाखव तिकडं, दाखव. तर लाडूसाठी गरम दूध करते, कारण त्याला आता झोप होणार आहे दूध देऊन. आणि मग मी माझे पुढचे कामं कंटिन्यू. तर डेली ब्लॉग मी मोठे शूट करत आहे सध्या. पहिले मी करायचे आणि कंटिन्यू पण चालू होती, पण आता थोडीशी मोठे छोटे जसं माझं रुटीन आहे त्यानुसार मी दाखवत आहे. तर तुम्हाला छान आवडतंय, छान प्रतिसाद मिळतोय आपल्या चॅनलला, खरंच खूप. तर तो अजून बाटलीनंच दूध पितो, दिवसभर नाही पेत, फक्त झोपते वेळेस त्याला दूध. तुम्हाला कपडे दाखवते आजचे, किती कपडे धुवायचे आहेत ते. गुरुवार, आणि गुरुवारचा एक तर माझा उपास आहे, तब्येत बरी नाही, गोळ्या खाल्ल्यात मी आत्ताच. हे सगळं झेंडूबाम लावलेलं आहे. आणि आज मी पूर्ण दिवसभर धोबे. हे बघा, इतके सारे कपडे धुवायचेत. 4 दिवस ते फिरून आले मुंबईला. 4 दिवसाचे 4 ड्रेस आहे, बॅग आहे, टॉवेला आहेत, हुडी आहे. आज फुल डे धोबन. चला, तर याला मला 2 तास आरामात जाणार आहेत आता. टॉवेल कपडे निरम्यात घालते आणि मग तोपर्यंत भाजी ती बनवायची राहिले पातळ, ते बनवून घेते. कपडे आणि ह्या दाराकडे इग्नोर करा. उद्या 12 डिसेंबर, ह्या दाराला 1 वर्ष होते फोडून. आम्हीच फोडलं होतं, त्याचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे मी. अजून कपडे बाकी आहेत, बाथरूमची स्वच्छता बाकी आहे. त्याचा स्पोर्टचा शूज आहे, तो पण धुवायला टाकला आहे. विंडसडेला असतो ना स्पोर्ट. देवा, उपास. आणि इथं दुखतंय, सर्दी बसले, सर्दी. जसं मी अक्कलकोटला जाऊन आले ना तेव्हापासून. आज नाही कपडे धुतले तर उद्या होला कपडे लागतात. 4 ड्रेस आहेत, तसं आहेत दुसरे आतमध्ये, गावाकडं पण आहेत. आणि आज नाही धुतले तर उद्या मलाच धुवावं लागते. आज उपास आहे, धुते, काय करू, मदतीला कोण नाही आणि नको पण आहे मदतीला मला, मी करते एकटी. चलो पटकन निरम्यात घालते, पोटोबाचं बघते स्वयंपाकाचं. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. आणि मी देवपूजा पण केली नाही, पूजा पण केली नाही, कारण की मला 4 दिवस काही करायचंच नाही. आणि घरात दुसरं कोण नाही पूजा करायला. आणि घर पण छोटं आहे, 3च रूम आहे, तिकडून तिकडं तिकडून इकडं. त्यामुळं
आज फक्त उपवास करणार आहे, पूजा नाहीच करणार. मुगाचा डोसा बनवला होता, त्यातले थोडे मूग मी बाजूला ठेवले होते मोड येण्यासाठी, तर छान असे मोड आले. तर आता याचा रस्सा बनवणार आहे, रस्सा भाजी. ते बी मातीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले, कारण की ह्याच्यामध्ये ना लवकर उकळीच येत नाही, खूप जड असल्यामुळं. आणि आता कोथिंबीर, अद्रक, कांदा. माझ्याकडे चॉपिंगचा बोर्ड आहे, पण तो पांढरा आहे, त्यामुळे मी किचन ओट्यावरच करते, कारण त्याचे कण जातात असं मी बघितलं कुठं यूट्यूबला. ते लाकडाचा नाही घेतला, घेऊ म्हणते लवकरच, किंवा स्टीलचा. ह्याची ग्रेव्ही बनवून घेते, म्हणजे रस्सा आतून बुड गरम होऊ देते, आणि मग तेल, गरम व्हायला खूप वेळ लागतो ह्याच्यामध्ये. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना व्हिडिओ खूप मोठा होते, जे की तुम्हाला मोठे व्हिडिओ जास्त बघायला आवडत नाही. थंड गार आहे अजून. जिरे मोहरे तळायच्या अगोदर याचा धुर निघतो. तर आता ही बनवून घेतलेली ग्रेव्ही सोबत लगेच मसाले टाकूया. हळद, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ. कसुरी मेथी, थोडंसं हिंग. कारण ह्या दोन्ही फोडणीला टाकलं ना फ्लेवर खूप छान येतो, म्हणजे असं मसाला, मोड आलेले मूग, गरम पाणी. छान अशी ग्रेव्ही. मोड आलेले मूग टाकूया. आज मी ठरवलंय, जोपर्यंत मी कपडे धुवत नाही, वाळू घालत नाही, तोपर्यंत मी जेवणार नाही. सकाळपासून मी एक घास सुद्धा खाल्ला नाही. आता वाजले 2:15. खरंच नाही खाल्लं, काहीच खाल्लं नाही. गुरुवार आहे आज. फायनली माझे कपडे झाले. 2:50 वाजले. मुंबईने येताना ननंदबाईने आहोंसोबत खाऊ पाठवलाय. त्याच्यामध्ये हे फणसाचे गर फ्राय केलेले आहेत. जसं आपण केळीची चिप्स करतो ना, कच्च्या केळीचे, तशा पद्धतीचे आहे. खूप टेस्टी आहे बरं का. मी कधी अगोदर खाल्लं नव्हतं, पहिल्यांदाच खाल्लं, आणि समर्थ सम्राटला सुद्धा आवडलं. मी गावाकडे सुद्धा ह्यातला अर्धा पॉकेट पाठवून दिलं ननंदबाई आणि आहोंसाठी. तर चला आता जेवणाचं ताट घेऊ. मुगाची भाजी, खारी बुंदी, चटणी, भात, चपाती. ही सकाळी बनवलेली मसूर आणि मुगाची डाळ मिक्स आहे. आणि त्या ठिकाणी आहे कठल फ्राय केलेलं. ले भागो. हा चल, पळ 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 लवकर.
घेऊ द्या ना हो. चला घरी जायचंय का नाही? अंधार पडतोय, अंधार पडतोय, चल ना. चलो. सौरव जोशीची गाडी कुठं आहे? ही का जी वॅगन आहे का? तिथं थांबले. कुणाची गाडी आहे? हा तुझी आहे? पिल्लू चुकून पडलं ग पिल्लूला. मी सहज म्हणले माझी मदत करतो का? ते पिल्लू माझे इथं टिकल्या भरायला लागले मम्मीने सांडलेल्या. लय पिल्लू गुणाचा आहे. तर मला 2021-22 पासून मायग्रेनचा त्रास आहे. आताही थोडासा मला जाणवते. तर त्यासाठी मी कुठेतरी बघितलं होतं की गरम पाण्यात मीठ टाकून पाय त्यात ठेवून बसायचं. तर आज मी ते ट्राय करणार आहे. कसा अनुभव येत आहे बघूया. कारण गोळ्या तर मला आता खायच्या नाहीत. कारण 21-22 मी मायग्रेनचा कोर्स केला होता. आता मला डबल ते गोळ्या, दवाखाना, टेस्ट नको आहे. त्यामुळं होते का बघणार आहे घरगुती उपायामध्ये. कशा कशा खोड्या आहेत अंगामध्ये? दादू आराम करतोय. दादा उठला तर किती मारल तुला माहितीये का? खोड्या करतोय तो. आता गुतू गुतू. दादा बघ रे त्याला जरा. अरे देवा, तू दादाचा चांगलाच निब्बर मार खाणार आहे आज. कसला असं मग घाण, लय घाण मारणार आहे. दादा ही तू छोटा होता ना, तू जन्मला त्या दिवशी घेतलेली रजई आहे तुझी. आता बघ तुला छोटी होते. मी एक भुगणं पाणी गरम करून घेतलंय आणि इथं मोठं मीठ सुद्धा घेतलंय. आणि मी आता हे पाण्यामध्ये टाकून मस्त असे पाय अर्धा तास टाकून बसणार आहे. माझ्यासोबत कोण कोण बसणार आहे? भात बनवते काय आता? भात नाही, मीठ आहे. नमक नमक, साखर नाही, नमक. मक्कल ना नमक. हे मी पाणी गरम केलंय, त्यामध्ये इतकं मीठ टाकते. मीठ छान विरघळू देते कारण पाणी जास्त गरम आहे. छान वाटतंय, चांगलं वाटतंय. आज तर पहिला दिवस आहे. पाण्यामध्ये मीठ टाकून मस्त बसले. अर्धा तास झाला आता बसून. पाणी गार होत सर्दी चाललंय. खोकला पण झाला का? सर्दी खोकल्यासाठी नाही, मायग्रेन साठी चालू आहे. मी ऐकलं होतं ना मिठाच्या पाण्यामध्ये पाय ठेवून असं बसायचं. थोडंसं पायाला असं चुटचुट करायला लागलंय मिठामुळं. पण बघूया. सम्राट काय म्हणतो बघ. काय म्हणा? 10 मिनिट मी गरम पाण्यामध्ये पाय ठेवून बसले. तरी म्हणलं मी दोघाचा बी आवाज कसं येणार, उठून तर मी कशी जाणार, तर तुम्हीच बघा. व्हेरी गुड. तू केलाय का? इकडे बघ लाडू, कोण लावलंय? इकडे बघ कोण केलंय? सम्राट, सम्राट मेकअप कोण केलंय? सम पावडरचा डब्बा वर होता, त्याला कोण दिलं? खाली नव्हता, वर होता. काय केलंय तू? भूत बनलाय ग तू? भूत बनलाय? हाय लाडू, मेकअप काढला का? अर्धा राहिलाय वाटतं. खाऊ खातय? भात देऊ का थोडा? नको. आता व्हिडिओला इथंच थांबवते. मला करायचे आता एडिटिंग. आता किती वाजलेत माहितीये का? 10 वाजून 10 मिनिट झालेत.
आणि ही भूतं नाचून नाचून आता जेवायला बसले. तर चला मी एडिटिंग करते, व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. बाय.